नागोबाच्या नावानं चांदभलं. नागपंचमीची अद्भुत आणि भक्तिमय कथा. नागोबाच्या नावानं चांदभलं. मित्रांनो, आपल्या सर्वांचे या भक्तिमय कथेत मनःपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि भगवान महादेवाच्या उपासनेचा पवित्र काळ. याच श्रावण महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागदेवतेला वंदन केले जातं. अनेक ठिकाणी नागाची प्रतिमा किंवा चित्र काढून त्याची पूजा केली जाते. दूध, लाह्या, फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण केला जातो. हिंदू परंपरेमध्ये नागदेवतेला अत्यंत मानाचं स्थान आहे. भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहेत आणि भगवान विष्णूंची शया शेषनाग आहेत. त्यामुळे नागपूजेची परंपरा केवळ एका सणापुरती मर्यादित नसून ती आपल्या प्राचीन धार्मिक परंपरेशी जोडलेली आहे. पण मित्रांनो, नागपंचमी का साजरी केली जाते? नागदेवतेला भाऊ मानण्यामागची कथा काय आहे? आणि एका निष्पाप स्त्रीच्या भक्तीने नागदेवतेचं हृदय कसं बदललं? आजची कथा याच प्रश्नांची उत्तरं देणारी आहे. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही भगवान महादेवाचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग नागदेवतेचं स्मरण करून या पवित्र कथेची सुरुवात करूया. एक दुःखी सून आणि नागदेवतेवरील अढळ विश्वास. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर आणि समृद्ध गावामध्ये एक विद्वान ब्राह्मण आपल्या मोठ्या कुटुंबासह राहत होता. घरात सुखसमृद्धी होती. घरातील सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागत होते. त्या ब्राह्मणाला अनेक सुना होत्या. श्रावण महिना सुरू झाला आणि नागपंचमी जवळ आली तशी घरातील प्रत्येक सुनेच्या मनात माहेरची ओढ निर्माण झाली. कोणी आईकडे जाणार होतं, कोणी भावाकडे, तर कोणी आपल्या माहेरच्या नातेवाईकांकडे. एक एक करून सगळ्या सुना आनंदाने माहेरी निघून गेल्या. पण घरात एक धाकटी सून अशी होती की तिच्यासाठी माहेर नावाची जागाच उरली नव्हती. आईवडील नव्हते, भाऊ बहीण नव्हते, तिची वाट पाहणारं कोणीच नव्हतं. इतर सुना आनंदाने माहेरी जाताना पाहून तिच्या मनातील दुःख आवरलं नाही. ती घराच्या एका शांत कोपऱ्यात जाऊन रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती हात जोडून म्हणाली, देवा, माझं माहेर या जगात नाही, पण मला एक विश्वास आहे. माझा नागोबा माझ्यासाठी भावासारखा आहे. तोच माझी रक्षा करेल. तोच मला माहेरी घेऊन जाईल. तिच्या मनात कोणताही स्वार्थ नव्हता. तिला संपत्ती नको होती. तिला मोठेपणा नको होता. तिला फक्त भावाचं प्रेम हवं होतं. तिच्या या निष्पाप हाकेनं जणू पाताळलोकापर्यंत पोहोच घेतली. नागदेवतेने घेतलं भावाचं रूप. पाताळलोकात विराजमान असलेल्या शेषनागाला त्या स्त्रीची भक्ती जाणवली. तिचे अश्रू पाहून त्यांच्या मनात करुणा निर्माण झाली. जिने मला भाऊ मानलं आहे, तिची इच्छा मी पूर्ण करीन, असा संकल्प त्यांनी केला. काही वेळातच एक वृद्ध ब्राह्मण त्या स्त्रीच्या सासरी आला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. घरातील मंडळींना आश्चर्य वाटलं. घरच्या मोठ्यांनी धाकट्या सुनेला विचारलं, हा ब्राह्मण कोण आहे? ती काही क्षण शांत राहिली. मग तिच्या अंतःकरणातून एकच उत्तर आलं, हे माझे मामा आहेत. मला माहेरी घेण्यासाठी आले आहेत. घरच्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली. ती स्त्री आनंदाने त्या वृद्ध ब्राह्मणासोबत निघाली. काही अंतर गेल्यावर ते एका निर्जन ठिकाणी पोहोचले. समोर एक मोठं वारूळ होतं. अचानक त्या ब्राह्मणाचं रूप बदलू लागलं. क्षणातच तिच्यासमोर एक दिव्य आणि विशाल नाग प्रकट झाला. ती घाबरली. पण नागदेवतेने प्रेमाने सांगितलं, घाबरू नकोस.
तू मला भाऊ मानलंस म्हणून आज मी तुला माझ्या घरी घेऊन चाललो आहे. तिची भीती दूर झाली. नागदेवतेने तिला सुरक्षितपणे आपल्या नागलोकात नेलं. नागलोकातील अद्भुत माहेर. नागलोकाचं वैभव पाहून ती स्त्री थक्क झाली. सर्वत्र तेज, रत्नजडित महाल आणि अद्भुत सौंदर्य होतं. शेषनागाने आपल्या परिवाराला सांगितलं, ही माझी बहीण आहे. हिचा सन्मान करा. हिला कधीही त्रास होऊ देऊ नका. त्या दिवसापासून नागलोक तिचं माहेर बनलं. तिला ज्या प्रेमाची उणीव पृथ्वीवर जाणवत होती, ते प्रेम तिला तिथे मिळालं. काही दिवस आनंदात गेले. एक दिवस नागलोकात प्रसूतीची वेळ आली. एका नागिणीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. सगळीकडे अंधार होता. शेषनागाने त्या स्त्रीच्या हातात एक तेलाचा दिवा दिला. हा दिवा घट्ट धरून इथे उभी राहा, त्यांनी सांगितलं. ती आज्ञेप्रमाणे उभी राहिली. काही वेळाने नागिणीने अनेक पिलांना जन्म दिला. अचानक ती छोटी पिलं इकडे तिकडे सरपटू लागली. ते दृश्य पाहून ती स्त्री घाबरली. तिच्या हातातील दिवा खाली पडला. दुर्दैवाने दिव्यामुळे काही नागपिलांच्या शेपटांना इजा झाली. नागिणी संतापली. तिला वाटलं की तिच्या पिलांचं नुकसान मुद्दाम झालं आहे. पण शेषनागाने तिला शांत केलं. तिने हे जाणून बुजून केलेलं नाही. ती माणूस आहे आणि पिलांना पाहून घाबरली. तिच्यावर राग करू नकोस. काळ पुढे गेला. त्या स्त्रीला पुन्हा सासरी जाण्याची वेळ आली. शेषनागाने तिला भरपूर प्रेमाने निरोप दिला आणि दागिने, वस्त्रे आणि मौल्यवान भेटवस्तू दिल्या. पुन्हा एकदा ती आपल्या सासरी परतली. नागपंचमीच्या दिवशी बदललेलं नातं. काही वर्ष गेली. त्या नागपिलांची वाढ झाली. पण त्यांच्या शेपटांना झालेली इजा त्यांना सतत टोचत होती. एक दिवस त्यांनी आईला विचारलं, आमच्या शेपटांचं असं का झालं? नागिणीने जुन्या घटनेची आठवण सांगितली. ते ऐकून त्या नागांच्या मनात संताप निर्माण झाला. जिने आमचं नुकसान केलं, तिला आम्ही सोडणार नाही. ते पृथ्वीवर आले. योगायोगाने तो दिवस नागपंचमीचा होता. इकडे ती स्त्री सकाळपासून आपल्या नागभावांची वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी कोणी आलं नाही. शेवटी तिने घराच्या भिंतीवर चंदनाने नागांची चित्र काढली. फुले, दुर्वा, लाह्या आणि दूध अर्पण केलं. तिने हात जोडले आणि म्हणाली, नागदेवा, माझे भाऊ जिथे असतील तिथे सुखी असोत. त्यांच्यावर माझी भक्ती आणि प्रेम कायम राहू दे. हे शब्द ऐकून लपून बसलेल्या नागांच्या मनातील राग वितळला. जिच्यावर सूड घ्यायला ते आले होते, तीच त्यांना भाऊ मानून पूजा करत होती. त्यांच्या मनात पश्चात्ताप आणि प्रेम जागं झालं. त्यांनी तिला काहीही इजा केली नाही. उलट तिच्या पूजेने प्रसन्न होऊन दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी एक मौल्यवान रत्नहार ठेवला. त्या स्त्रीला समजलं की नागदेवता तिच्यावर प्रसन्न झाले आहेत. दुसरी कथा, शेतक्याची मोठी चूक. मित्रांनो, नागपंचमीशी संबंधित आणखी एक लोककथा सांगितली जाते. एका गावात एक गरीब पण मेहनती शेतकरी राहत होता. त्याच्या शेताच्या एका कोपऱ्यात जुनं वारूळ होतं. त्यात एक नागिण आपल्या पिलांसह राहत होती. नागपंचमीचा दिवस होता. पण शेतक्याला त्या दिवसाच्या परंपरेची कल्पना नव्हती. तो नांगर घेऊन शेतात गेला. नांगरणी करताना त्याचा फाळ वारुळाजवळ गेला. त्यामुळे आत असलेल्या नागपिलांना इजा झाली. काही वेळाने नागिण परत आली. आपली पिलं मृतावस्थेत पाहून तिच्या मनात दुःख आणि संताप दोन्ही निर्माण झाले. तिला वाटलं, माझ्या पिलांचा मृत्यू या शेतक्यामुळे झाला. क्रोधाच्या भरात ती शेतक्याच्या घराकडे निघाली. तिने त्या घरातील अनेकांना दंश केला. घरावर दुःखाचं सावट आलं.
पण त्या शेतक्याची एक मुलगी दुसऱ्या गावात राहत होती. नागिण तिथेही पोहोचली. मात्र तिथे तिने एक वेगळंच दृश्य पाहिलं. ती मुलगी नागपंचमीची पूजा करत होती. तिने चंदनाने नागाचं चित्र काढलं होतं. फुले आणि दुर्वा अर्पण केल्या होत्या. लाह्या आणि दूध नैवेद्य म्हणून ठेवलं होतं. ती अत्यंत श्रद्धेने प्रार्थना करत होती. नागदेवा, माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा. नागिणीचा राग शांत झाला. तिने त्या मुलीला विचारलं, तू कोण आहेस? मुलीने आपली ओळख सांगितली. तेव्हा नागिणीला समजलं की ती ज्या कुटुंबाचा नाश करून आली आहे, त्याच कुटुंबातील ही मुलगी नागदेवतेची श्रद्धेने पूजा करत आहे. तिच्या मनात पश्चात्ताप निर्माण झाला. तिने मुलीला घडलेली घटना सांगितली. मुलगी दुःखाने रडू लागली. तिची अवस्था पाहून नागिणीचं हृदय द्रवलं. लोककथेनुसार नागिणीने तिला एक दिव्य औषधी दिली आणि ती घेऊन माहेरी जाण्यास सांगितलं. मुलगी माहेरी गेली. तिने त्या औषधीचा उपयोग केला आणि तिच्या कुटुंबियांना पुन्हा जीवन मिळालं, अशी या कथेत श्रद्धेने सांगितली जाणारी मान्यता आहे. त्या दिवसापासून त्या कुटुंबाने नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची भक्तिपूर्वक पूजा करण्याचा संकल्प केला. नागपंचमीच्या दिवशी काय करावं? या कथांमधून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. नागपंचमी म्हणजे फक्त पूजा करण्याचा दिवस नाही. हा दिवस निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल करुणा आणि आदर ठेवण्याची आठवण करून देतो. लोकपरंपरेनुसार या दिवशी नागदेवतेला चंदन, फुले, दुर्वा, लाह्या आणि नैवेद्य अर्पण केला जातो. अनेक ठिकाणी नागाची प्रतिमा किंवा चित्र काढून पूजा केली जाते. शेतीशी संबंधित परंपरेमध्ये या दिवशी जमीन खणणे किंवा नांगरणे टाळण्याची प्रथा काही भागांत आहे. या प्रथेमागचा सुंदर विचार असा आहे की जमिनीखाली राहणाऱ्या जीवांना त्रास होऊ नये. म्हणजेच आपल्या सणामध्ये श्रद्धेसोबत निसर्ग संवर्धनाचाही संदेश दडलेला आहे. नागपंचमी आणि समुद्रमंथन. नागदेवतेचा संबंध आपल्या पुराण परंपरेतील अनेक प्रसंगांशी जोडला जातो. समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताचा उपयोग मंथनासाठी करण्यात आला आणि वासुकी नागाला दोरीप्रमाणे वापरण्यात आलं. समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर आलं. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा भगवान शिवाने ते विष आपल्या कंठात धारण करून सृष्टीचं रक्षण केलं. म्हणूनच श्रावण महिना आणि नागपूजा यांचा धार्मिक भावविश्वात विशेष संबंध मानला जातो. जन्मेजयाचा सर्पसत्र आणि आस्तिक मुनी. महाभारताशी संबंधित एका प्रसिद्ध कथेनुसार राजा परीक्षितांचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशामुळे झाला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी राजा जन्मेजयाने सर्पसत्र नावाचा विशाल यज्ञ केला. या यज्ञामध्ये मंत्रांच्या सामर्थ्याने अनेक नाग अग्निकुंडाकडे आकर्षित होऊ लागले. नागलोकात भीतीचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण नागवंश संकटात आला. तेव्हा आस्तिक मुनी यज्ञस्थळी पोहोचले. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने आणि विद्वत्तेने राजा जन्मेजय प्रभावित झाला. राजाने त्यांना वर मागण्यास सांगितलं. आस्तिक मुनी म्हणाले, राजन, जर तुम्ही मला खरोखरच वर देऊ इच्छित असाल तर हा सर्पयज्ञ थांबवा. राजाला आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. पण त्याने एकदा शब्द दिला होता. शेवटी आस्तिक मुनींच्या विनंतीचा मान ठेवून सर्पसत्र थांबवण्यात आलं. अशा प्रकारे नागवंशाचा मोठा विनाश टळला, अशी पुराण परंपरेतील कथा सांगितली जाते. कथेचा संदेश. मित्रांनो, या सर्व कथांमध्ये एक समान संदेश आहे. क्रोधापेक्षा करुणा मोठी आहे. सूडापेक्षा क्षमा श्रेष्ठ आहे. आणि भक्तीमध्ये स्वार्थ नसला तर तिची शक्ती अतिशय मोठी असते. नागपंचमी आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याची शिकवण देते. आपण नागदेवतेची पूजा करताना केवळ मनोकामना मागू नये,
तर आपल्या मनात दया, प्रेम आणि निसर्गाबद्दल आदर निर्माण करावा. ज्या प्रकारे त्या भक्त स्त्रीच्या निर्मळ श्रद्धेने नागदेवतेचं हृदय जिंकलं, त्याचप्रमाणे आपल्या मनातील भक्तीही शुद्ध आणि निस्वार्थ असावी. चला, आज नागपंचमीच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. हे नागदेवा, आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. आमच्या घरातील दुःख, संकट आणि अडचणी दूर होऊ दे. आमच्या मनात दया, श्रद्धा आणि सद्बुद्धी निर्माण होऊ दे. नागोबाच्या नावानं चांगभलं. हर हर महादेव. जर तुम्ही ही कथा श्रद्धेने ऐकली असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा. नमः शिवाय. नागदेवतेचा आशीर्वाद सर्वांवर राहो. ही पवित्र कथा येथे संपते. श्री नागदेवाय नमः. हर हर महादेव.